अरे काय नाही काय नाही, खालना आवाज आला, खाली काहीतरी झालं असेल. चालू दे आपलं. इथे तर भलतेच पोस्टर्स आहेत. माझे पोस्टर कुठे आहेत? कुठे ठेवले असतील यांनी? मंग्याच्या सलूनमध्ये का जितेच्या घरी? आजची पार्टी मी जिंकली. काय ए म्हातारे, कोण तू? आणि इथं ग्रामपंचायतीत काय करतीस? काय काम होतं का? तू कोण रे बाबा? मी कोण? म्हातारी म्हणते मी कोण? अगं म्हातारे, मी या गावचा सरपंच आहे. सरपंच? अरे काय उपयोग नाही सरपंच पदाचा तुझ्या. किड पडतील किड. घरात पाण्याचं थेंब नाही थेंब. तुला म्हणलं तर पाईपलाईन टाकून दे म्हातारीला, ते केलं नाहीस रे. म्हातारी काय बोलतेस तू? आता माझ्या खिशातल्या पैशानं तुझ्या घरात पाईपलाईन करायची का? हा, एक काम कर, असं कर, तू अर्ज लिहून दे माझ्याकडे ग्रामपंचायतीत. अर्ज पण काय मीच लिहून द्यायचं का तुला? तू लिहू अर्ज, तुलाच घेऊ पाठवून. माझ्याकडे नसतोय तुझ्या इतका वेळ. चल बाजूला. बाजू बाबा, पाणीच नाही, काय कर. बघितलं, गोपाळच्या बाजूने आता सगळ्यांनी साक्ष दिलीत, म्हणजे आता आपल्या गोपाळची बाजू स्ट्रॉंग झाली. गोपाळ आता आरामात सुटेल बघ या केस मधले. होय होय. ॲडव्होकेट युगंधर प्रताप, तुम्ही पोलिसांना दिलेले साक्ष पुराव्यांशिवाय अजूनही काही साक्षीदार किंवा पुरावे तुम्ही मिळवलेले आहेत का? कारण आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी दिसून येत नाही. त्याच्या आईने त्याच्या प्रेमापोटी जरी साक्ष दिली असली, ते गावातल्या इतर लोकांनी त्याच्याच बाजूने साक्ष दिली. युअर ऑनर, गोपाळच्या आई इतकीच त्याच्या वडिलांची साक्ष सुद्धा महत्वाची असं मला वाटतं. म्हणून मी गोपाळचे वडील हिम्मतराव देशमुख यांना विटनेस बॉक्स मध्ये बोलवू इच्छितो. प्लीज मला परवानगी द्या. परवानगी आहे. तुम्ही गोपाळचे कोण? तुम्हाला खरंच ठाऊक नाही? नाही, मला माहिती आहे, पण कोर्टातल्या सगळ्यांना आणि माननीय जज साहेबांना माहित नाही. प्लीज त्यांना सांगा, त्यांना उत्तर द्या. मी याचा बाप आहे. बाप लेकाचं नातं कसं होतं तुमचं? कसं म्हणजे? सर्वसामान्यपणे बाप लेकाचं नातं असतं तसंच आहे. मग तसं होतं तर गोपाळ लहानपणी पळून का गेला? हा, तर हे बघा, मी आहे पैलवान, एकदम कडक शिस्तीचा माणूस आहे. त्याच्यामुळे गोपाळ मला ना लय व्हायचा. आता साधा सरळ सोपा दिसतोय ना यो, तसा तो लहानपणी नव्हता. तो एक नंबरचा वांडण बंडखोर होता. एकदा त्याने काहीतरी मस्ती केली म्हणून मी त्याला हाणणार असं समजून तो घरातनं घाबरून पळूनच गेला. पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड. आरोपीच्या वडिलांचं म्हणणं आहे की हा लहानपणापासून बंडखोर होता. हा आता दिसतोय तसा नाहीये, रादर नव्हता. मिलॉर्ड, माणूस कितीही बदलला तरी त्याचा मूळ स्वभाव हा रिफ्लेक्ट होतोच असं मी नाही, ह्युमन सायकोलॉजी म्हणते. मग मला सांगा मिलॉर्ड, आत्ता हा जो दिसतोय हे नाटक नाहीये, हा मुखवटा नाहीये, हे कशावर? मला सांगा, आत्ता तुम्ही ज्या साक्ष ऐकल्या त्यावरून तुम्हाला खरंच असं वाटतं की आपला मुलगा गोपाळ हा सोज्वळ आहे, साधा आहे? हा, तो तसाच आहे. असं मला सांगा, तुम्ही तुमच्या मुलासोबत किती वेळ घालवता? म्हणजे दिवसातले 24 तास तुम्ही त्याच्यासोबत राहता का? आता त्याला काही दुसरे काम धंदे नाही होय. अहो, दिवसभर तो दुकानामध्ये असतो आणि रात्री लय उशिरा येतो घरी. एक्झॅक्टली मला हेच म्हणायचं हिम्मतराव. दिवसातले 24 तास तुम्ही त्याच्यासोबत नसता, मग तुम्ही असं कसं सांगू शकता की माझा गोपाळ कुठे जातो, काय करतो, कसा राहतो? तुम्ही कसं काय सांगू शकणार?
मग हे तरी कसं सांगता येईल की माझा मुलगा हा खूप साधा आहे, सोजवळ आहे? तसाच आहे. मला सांगा, तुम्ही तुमच्या मुलावर काय संस्कार केले, काय शिकवलं? म्हणजे वडील म्हणून तुम्ही तुमच्या मुलावर चांगले संस्कारच केले असतील ना? अहो, ज्या वयात संस्कार करायचे त्या वयातच तो घरातनं पळून गेला. आता त्याच्यावर कुठले संस्कार झाले, काय झाले ते मला कसं काय ठाव असणार? बरोबर. जसाहेब, या गोष्टीची नोंद करून घ्या. संस्कारक्षम वयात गोपाळ घरातून पळून गेला होता. आणि मला सांगा, गोपाळ काही वर्षांनी नाही 20 वर्षानंतर जेव्हा परत आला तेव्हा तुम्ही त्याला लगेच आपला मुलगा म्हणून स्वीकारलं? असं कसं काय कोणी स्वीकारत? आधी आम्ही खात्री केली आणि मगच त्याला स्वीकारलं. हे बघा, तो घरामध्ये चांगला वागत होता तेव्हा आम्हाला असं वाटलं की ह्यो आपलाच आहे म्हणून. त्याचं कुठला बी वाईट हेतू आम्हाला कधी दिसला नाही. आता त्याच्या विरोधात पुरावे आले, अनेक साक्षी लोकांनी दिल्या, त्याच्यामुळे काय चाललंय, तो कसा काय आहे ना काही कळणंसं झालंय. बरोबर. तुम्ही तुमच्या जागेवर बसू शकता. मिलॉर्ड, माझी पुढची साक्षीदार गोपाळची सावत्र आई रंजना यांना मी विटनेस बॉक्स मध्ये बोलवू इच्छितो. प्लीज मला परवानगी द्या. परवानगी आहे. थँक्यू मिलॉर्ड. खरं तर तुमचं कौतुक करायला हवं. कशाबद्दल? गोपाळ तुमचा सावत्र मुलगा, तरी सुद्धा तुम्ही सख्या मुलासारखं त्याच्यावर प्रेम केला. हा हा ते हाय का आता साहेब, मला सांगा, आता सवतीचा पोरगा असला म्हणून काय झालं? हाय तर आमच्या देशमुख घराण्याचाच वारस की नाही? हा, मला सांगा, गोपाळचं लग्न आनंदात झालं? कसल्या आनंदात? अहो, ह्याला आहे ना लगीन करायचंच नव्हतं. ह्याला आहे ना ती लाली आवडतच नव्हती. पण काय करणार आता? काय ना, घरच्यांनी ठरवलं ना म्हणून मग बळजबरी करावं लागलं त्याला लग्न. पण मग या लग्नात त्रास कोणाला झाला, गोपाळला की लालीला? हाय का आता, म्हणजे दोघांनाही त्रास झालाच असेल ना. लाली आहे ना आमची मनाने लईच चांगली होती बरं का, पण ह्यो कधी तिच्याशी बायकोप्रमाणे वागलाच नाही. कवा तिला कुठं कार्यक्रमाला नेलं नाही, कवा कुठल्या पूजेला सोबत बसला नाही. त्यामुळे तिला त्रास तर होतच असणार ना साहेब. रंजे, कवा ग तू असा वागलाय? काय काय बोलतेस तू? ऑर्डर ऑर्डर. तुम्ही अशा मध्ये बोलून कोर्टाचा अपमान करताय. नाही, तुम्ही काहीतरी बोलत होता. बोला बोला. हो, काय सांगायचं तुम्हाला, अशी पूजा बिजा सुरू व्हायची, कार्यक्रम सुरू व्हायचा ना, ह्यो गोपाळ ना मधीच गायब व्हायचा. हा, आणि मग कवा तरी बार कार्यक्रम संपायला आला, काय झालं की मग यायचा. आता कुठं जायचा त्याचं त्याला माहिती.